एक असे स्थान जिथे काळही थांबतो आणि मृत्यूचे भय शिवनामात विरघळून जाते. हे आहे उज्जैनचे श्री महाकालेश्वर. नमस्कार भक्तांनो, 12 ज्योतिर्लिंगाच्या पवित्र यात्रेत आज आपण येऊन पोचलो आहोत कालालाही जिंकणाऱ्या महादेवाच्या नगरीत, उज्जैनच्या श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगात. जर तुम्ही माझे मागील व्हिडिओ बघितले नसतील तर ते अवश्य बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. शिवपुराणात वर्णन केलेली ही दिव्य कथा महाकालेश्वरच्या अद्भुत महात्म्याचे दर्शन घडवते. उज्जैन मोक्षभूमी आणि कालाची नगरी. प्राचीन काळी उज्जैनला अवंती असे नाव होते. ही नगरी धर्म, ज्योतिष, वेदज्ञान आणि संस्कृतीचे केंद्र मानली जाते. महाकवी कालिदासानेही आपल्या काव्यात उज्जैनच्या वैभवाचे सुंदर वर्णन केलेले आहे. पवित्र क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेली ही नगरी मोक्षदायी सप्तपुरींपैकी एक मानली जाते. म्हणूनच उज्जैनला महाकालाची नगरी असे म्हणतात. पौराणिक कथा. ब्राह्मण, भक्ती आणि राक्षसाचा संहार. अवंती नगरीत एक धर्मनिष्ठ ब्राह्मण आणि त्याचे 4 पुत्र राहत होते. ते सर्वजण अखंड शिवभक्तीमध्ये मग्न असत. त्या काळात दूषण नावाचा राक्षस धर्माचा नाश करण्यासाठी नगरीवर आक्रमण करू लागले. भयभीत न होता त्या ब्राह्मणाने आणि त्याच्या पुत्रांनी महादेवाचे स्मरण केले. भक्ताच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत भूमीतून तेजस्वी प्रकाश प्रकट झाला आणि त्या तेजातून स्वयंभू महाकाल प्रकट झाले. महादेवांनी राक्षसाचा संहार करून भक्ताचे रक्षण केले आणि तेथे सदैव वास करण्याचा वर दिला. याच ठिकाणी प्रगट झाले श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. पौराणिक कथा 2. बालकाची अखंड शिवभक्ती. उज्जैन नगरीत एक निरागस बालक महादेवाची अत्यंत श्रद्धेने पूजा करत असे. त्याची भक्ती इतकी निर्मळ होती की तो रोज शिवलिंगासमोर ध्यानमग्न होऊन प्रार्थना करत असे. भक्तीच्या त्या शुद्ध भावनेने प्रसन्न होऊन स्वतः महादेवाने त्याला दर्शन दिले आणि आशीर्वाद देत सांगितले, जो येथे श्रद्धेने माझी उपासना करील त्याचे सर्व भय आणि दुःख दूर होईल. त्या दिवसापासून उज्जैनचे महाकालेश्वर भक्तांच्या रक्षणासाठी सदैव जागृत मानले जाते. रहस्यमय आणि दुर्मिळ महिमा. काळावर राज्य करणारे महाकाल. महाकालेश्वर हे एकमेव असं ज्योतिर्लिंग मानले जाते जे काळालाही नियंत्रित करते. म्हणूनच येथे केलेली प्रार्थना अकाली मृत्यूचे भय दूर करते अशी भक्तांची श्रद्धा आहे. भस्म आरतीचे अदृश्य रहस्य. पहाटे होणारी भस्म आरती संपूर्ण जगात अद्वितीय मानली जाते. जीवन क्षणभंगूर आहे आणि अंतिम सत्य फक्त एकच म्हणजे शिव याचीच जाणीव ती करून देते. भूमिगत गर्भगृहाची दिव्य अनुभूती. महाकालेश्वराचे मुख्य ज्योतिर्लिंग भूमिगत गर्भगृहात आहे. अनेक भक्त सांगतात तेथे प्रवेश करताच अद्भुत शांतता आणि दिव्य स्पंदनाची अनुभूती होते. सदैव जागृत रक्षक. स्थानिक श्रद्धेनुसार महाकालेश्वर कधीच निद्रा घेत नाहीत. ते उज्जैन नगरीचे सदैव जागृत रक्षक आहेत. उज्जैनमधील इतर पवित्र स्थळे. हरसिद्धी माता मंदिर, कालभैरव मंदिर, गोपाळ मंदिर, सिद्धवड, भर्तृहरी गुफा ही सर्व स्थळे उज्जैनच्या आध्यात्मिक तेजाला अधिकच वाढवतात. आध्यात्मिक संदेश. महाकाल म्हणजे काळाचा स्वामी आणि मृत्यूचा अधिपती आणि भक्तांचा सदैव रक्षण करणारा देव. जो भक्त श्रद्धेने म्हणतो ओम नमः शिवाय त्याचे सर्व भय दूर करून महादेव त्याला शांती, शक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात. महाकालेश्वराचे स्मरण म्हणजे अंतर्मनातील अंधारावर विजय. चला आपण सर्वजण भक्तिभावाने म्हणूयात, जय श्री महाकाल, हर हर महादेव. जर तुम्ही माझे ज्योतिर्लिंगाचे मागील व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते दोन्ही व्हिडिओ अवश्य बघा. भेटूया पुढच्या रविवारी पुढच्या ज्योतिर्लिंगासह संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत नमस्कार.